नमस्कार. श्री स्वामी समर्थ ज्योतिष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज 12 राशींमधली 7 नंबरची जी रास आहे ती रास आहे तुळ. तुळ राशीचं चित्र आहे तराजू. ही रास ही समतोल रास आहे आणि या राशीच्या व्यक्तींनी कोणती उपासना करावी तर उपाय नंबर 1, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हा मंत्र रोज एक माळ जप करायचा आहे. ह्रीं क्लीं श्रीं हा दुसरा मंत्र आहे. हाही मंत्र जप करायचा आहे. त्यानंतर ज्या व्यक्तींची रास तुळ आहे त्यांनी रोज श्री सूक्त सायंकाळच्या वेळेला वाचायचं आहे. श्री सूक्त म्हणायचं आहे. श्री सूक्त अतिशय चांगल्या पद्धतीचा आपल्याला फायदेशीर होईल. श्री सूक्तामुळे खूप अतिशय सकारात्मक ऊर्जा आपल्याला प्राप्त होते. त्यानंतर तुळ राशीच्या व्यक्तींनी प्रत्येक शुक्रवारी आपल्या गावातल्या ग्रामदेवीला जाऊन प्रदक्षिणा मारायची आहे. गुलाबाचं फूल किंवा मोगऱ्याचा गजरा अर्पण करायचा आहे. नमस्कार करायचा आहे आणि आपल्याला जो काही मंत्र असेल तो मंत्र म्हणायचा आहे. किंवा अतिशय चांगला मंत्र एक सांगतो, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे. पुन्हा एकदा ऐका, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे. हा मंत्राचा जप जरी तुम्ही मंदिरात केला तरी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सकारात्मक ऊर्जा मिळणार आहे. तर तुळ राशीच्या व्यक्तींचा शुभ कलर आहे पिस्ता. कायम लक्षात ठेवा, ज्यांची रास तुळ आहे त्यांनी शुक्रवारी जर 2 पिस्ते खाल्ले तर अतिशय शुक्र चांगल्या पद्धतीने ऍक्टिव्हेट होतं आणि शुक्र हा प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये चांगला असणं गरजेचं आहे. आता एवढंच मी तुम्हाला उपाय दिलेले आहेत. आता एक लक्षात ठेवा, 12 राशींचे उपाय झाल्यानंतर मी अतिशय चांगला विषय तुमच्या पुढे घेऊन येणार आहे. तरी सहकार्य करा आणि पूर्णपणे माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लिंक करा, शेअर करा एवढीच विनंती करतो. तुमचा सुशील कुलकर्णी. समर्थ ज्योतिषला भरभरून साथ द्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.